तर पुण्यामध्ये निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर्स लागलेत। सगळ्या एक्झिट पोलमध्ये पुण्यातून माझंच नाव दिसलं असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। 4 जूनला देखील एक्झिट पोलनुसार चित्र दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। विरोधकांमध्ये मुळातच आत्मविश्वास राहिला नाही अशी टीका देखील मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। आपल्या सोबत आहेत या सगळ्या एक्झिट पोलमध्ये तुम्ही आघाडीवर आहात। 4 तारखेला सुद्धा हे चित्र असणार आहे। मला असं वाटतं की सगळ्या चॅनेल्सनी ते दाखवलंय। सगळ्याच चॅनेल्सनी किंवा संस्थेने काही सर्वे केले होते, काही सॅम्पल्स घेतले होते। त्याच्यामध्ये कुठल्याही एकाही सर्वेमध्ये दुसरं कुठलं नाव आलेलं नाही। महायुतीचा उमेदवार म्हणून पुण्यामध्ये सगळ्यांनी एकच दाखवलं आणि आम्हालाही विश्वास आहे पहिल्या दिवसापासून 4 तारखेला ह्याच्यापेक्षा वेगळं काय असेल असं कोणालाही वाटत नाही। मात्र याच एक्झिट पोलला विरोधकांकडून टीका केली जाते। हा बोगस एक्झिट पोल आहे आणि विजयाचा दावा सुद्धा विरोधी उमेदवारांकडून केला जात आहे। मला असं वाटतं की शेवटी हे प्रत्येक गोष्टीत हेच होणार आहे बघा। आता ते खरं तर हे हसू आहे येण्यासारखंच आहे की प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा कशावरतीच विश्वास नाही। मला असं वाटतं की त्यांचाच आत्मविश्वास मुळातच त्यांच्यात राहिला नाही आणि आता चित्र स्पष्ट झाले। त्यामुळे मग काहीतरी बोलायलाच पाहिजे। शेवटी राजकीय पक्ष काहीतरी बोलावंच लागतं ना। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।